नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केटमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की मार्केट जोरात आदळत आहे. असं खरं आहे का? पण त्यापेक्षा मोठा प्रश्न आणि तुमच्या कमेंट भयंकर येत आहेत. स्मॉल आणि मिड बद्दल नेमकं करायचं काय? खरंच याला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? आलं मार्केट जोरदार खाली आणि आता सगळं काही संपलं. असं काही होतंय का? तर याची एक आणि एक गोष्ट व्यवस्थित मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. बघा, मार्केटमध्ये सध्याची सिच्युएशन काय आहे आणि मार्केट पडण्याचं रिझन काय? ओव्हरऑल मार्केटला जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं, आपण जाऊयात निफ्टी 50 पासून पुढे समवेअर अराउंड. चला, आता जास्त मला हे माझ्या समोर ट्रेड चालू आहेत. ऍक्च्युली ट्रेड कंप्लीट झालेले आहेत. मार्केट ऑलमोस्ट क्लोज झालेलं आहे आणि मग मी हा व्हिडिओ बनवतोय. यावर आपण आता थोडंसं अनालिसिस करणार. निफ्टी 50चं वगैरे अनालिसिस करून आपण पुढे जाणार आहोत स्मॉल कॅप आणि मिड कॅपवर. सो जर मी याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला एक डाऊन ट्रेंड जोरात मोठा बनताना पाहायला मिळतोय. पण जर याला डेली टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं ना, तर तुम्हाला क्लिअरली कळून चुकेल इथे की मार्केट जगावेगळं काही पडत नाहीये. ही टेंडन्सी आहे आणि याच रेंजमध्ये मार्केट अजूनही इंटॅक्ट आहे, विच इज ग्रेट थिंग. कुठल्याही प्रकारे मार्केट पडलेलं नाही. होतं काय, तर एक मोठी रॅली जेव्हा येते तेव्हा एक मायनर करेक्शन, हे अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात आणि हे व्हायलाच पाहिजे तरच याला मार्केट म्हणतात. अदरवाईज एकाच डायरेक्शनमध्ये वर किंवा खाली जात असतं तर हे मार्केट वेगळंच काहीतरी चाललं असतं. सो ज्याप्रमाणे आता आपण ट्रेड वगैरे करतोय तसं काही झालंच नसतं. पण जर तुम्हाला खरोखर ट्रेडिंग वगैरे शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकमध्ये आमच्या बॅचेस होणार आहेत बॅक टू बॅक सॅटर्डे संडेला. त्यामुळं लवकरात लवकर ते जॉईन करू शकता. या नंबरला कॉल करा. ऑफलाईन पॉसिबल नसेल तर ऑनलाईन सुद्धा बॅच सुरू आहे. ती बॅचही तुम्ही जॉईन करू शकता. खूप इम्पॉर्टंट आहे आणि भयंकर शिकण्यासारखं आहे. बघा ना, लॉस होत नाही असं नाही. इथे माझा 2 लाखाचा लॉस पण झालाय, पण 3 प्रॉफिट्स आहेत. त्यामुळे ओव्हरऑल गेन आपला 2.5 लाख रुपयांचा आहे, ते सुद्धा समवेअर अराउंड 10-12 लाख रुपयाची गुंतवणूक करून. सो एका दिवसामध्ये 20% जास्त गेन झालेला आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. त्यामुळे हे पॉसिबल आहे, पण त्यासाठी कन्सिस्टन्सी आणि चांगली प्रॅक्टिस महत्वाची आहे. बॅक टू द मार्केट. निफ्टी 50 मध्ये मेजर क्रॅश आपल्याला दिसत नाही, पण आता हळूहळू आपण जाऊयात मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये हा बबल खरंच क्रिएट झालाय का? तर सोप्या भाषेत उत्तर एकाच वाक्यात द्यायचं झालं तर मी स्पष्टपणे सांगू शकतो, दिस इज नॉट कॉल्ड बबल. हा बबल नाही. हा एक स्मार्ट मूव्ह आहे, फास्ट मूव्ह आहे आणि फास्ट मूव्ह आल्यानंतर आलेलं एक करेक्शन आहे. आलेलं किंवा आणलं गेलेलं हे एक करेक्शन आहे. सोप्या भाषेत मी सांगू शकतो. याच्या मागे मोठा हात सेबीचा आहे. आता याला पॉझिटिव्हली की निगेटिव्हली घ्यायचंय तुमचं तुम्ही ठरवा. सेबीनं क्लिअरली सांगितलं, म्युच्युअल फंड कंपन्यांना सांगितलं, एएमसीजना सांगितलं की तुम्ही स्ट्रेस टेस्ट याला फॉलो करा. दुसरी महत्वाची गोष्ट, मेजर इन्फ्लो स्मॉल आणि मिडमध्ये घेऊ नका. तिसरी महत्वाची गोष्ट, जे बाईंग तुम्ही केलंय तर त्याला सेल करायला किती वेळ लागणार? 25% सेल करायला, 50% सेल करायला, 100% इन्व्हेस्टमेंटमधून बाहेर पडायला स्मॉल आणि मिडमधून तुम्हाला किती वेळ लागणार? याच्याबद्दल एक रिपोर्ट मागितला आणि त्यावरून बरंच अंदाज सेबीने बांधलेले आहेत. सो सेबीचं म्हणणं आहे की बबल क्रिएट झालाय आणि मोठ्या इन्व्हेस्टमेंट घेऊ नका, प्लस लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही घेऊ नका. पण आमच्याकडे ऑप्शन आहे, जर स्मॉल कॅपमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यासाठी कॉल करा. इन्व्हेस्टमेंटची जर्नी आजच सुरू करा. सविस्तर माहिती त्यांना कॉल केल्यानंतर तुम्हाला मिळेल की काय मी म्हणतोय ऍक्च्युली. सो आजही स्मॉल कॅपमध्ये काही एएमसीज लमसम घेतात. पहिली गोष्ट. बरं, नंतर महत्वाचा प्रॉब्लेम लक्षात घ्या. सेबीनं बऱ्याच लोकांना पकडायला चालू केलं, बऱ्याच कंपन्यांवर ऍक्शन घ्यायला चालू केली आणि त्यातच कहर केला आरबीआयने. आरबीआयने तर एकापेक्षा एक एनबीएफसीवर ऍक्शन घ्यायला सुरुवात केली, ज्यामध्ये पेटीएम, आयएफएल, जेएम फायनान्स, मुथूट अशा अनेक कंपन्यांवर याने ऍक्शन घेतली. कारण बऱ्याच इरेग्युलेटरीज त्यामध्ये त्यांना आढळल्या. पैसे घ्यायचे लोकांकडून, ते दुसऱ्याच कोणाला तरी द्यायचे, ते सुद्धा कमी व्याजाने द्यायचे, दुसऱ्याला दिलेले पैसे आपल्याकडेच ठेवायचे. असे अनेक उद्योग, आयपीओला मॅन्युप्युलेट करण्याचा वगैरे प्रयत्न बऱ्याच कंपन्यांनी केला. पेटीएमने तर केवायसी मध्ये गडबडी केल्या. या सगळ्यामुळे स्मॉल आणि मिडमध्ये काही चुकीची कामं झाली. अजूनही काही एसएमईज चुकीच्या पद्धतीने काम करतायत. ऍक्च्युली एका चष्म्याने तुम्ही सगळ्या जगाला बघू शकत नाही सेम पद्धतीनं. कारण जर तुम्ही पिवळा चष्मा घातला तर सगळं जग तुम्हाला पिवळच दिसणार आहे. सिंपल लॉजिक आहे. पण आता खरोखर बबल क्रिएट झालाय का? स्क्रीनवर पण घेऊन जातोय आणि त्याच्या आधी एक डेटा प्रेझेंट करतोय तुमच्या समोर. म्युच्युअल फंडचा एयूएम, हो, स्मॉल कॅपचा जर तुम्ही बघितला 2023 फेब्रुवारीमध्ये 1.32 लाख करोड होता. तर 2024 फेब्रुवारीमध्येच एक वर्षानंतर 2.49 लाख कोटी रुपये होता. 89% ग्रोथ मला यामध्ये पाहायला मिळाली. पण मिडकॅपमध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये 1.83 लाख करोड जरी असला तरी तो फेब्रुवारी 2024 मध्ये 2.96 लाख कोटी रुपये झाला. म्हणजेच 61% ग्रोथ
पण लार्ज कॅपमध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये 2.38 लाख करोडचा AUM 24 फेब्रुवारीमध्ये 2.99 लाख कोटी रुपये झाला, जवळपास 3 लाख कोटी रुपये, म्हणजेच 26.7% ग्रोथ यामध्ये पाहायला मिळाली. लार्ज कॅप वाढतो 26%, मिड कॅप वाढतो 61%, आणि स्मॉल कॅप मध्ये ग्रोथ होते 89, म्हणजेच जवळपास 90% ग्रोथ. एवढी मोठी ग्रोथ स्मॉल कॅप मध्ये, एवढा मोठा व्हॉल्यूम येतो आणि एक मोठा बबल क्रिएट झाला असं एक बोललं जातं. आता या सगळ्यावरून अजून एक डेटा मला तुमच्यासमोर प्रेझेंट करायचा आहे, मग मी हळूहळू कन्क्लुजनवर येतोय. म्युच्युअल फंडचा या वर्षीचा 2024 जानेवारी मधला इन्फ्लो जर तुम्ही बघितला, स्मॉल कॅपमध्ये 2922 कोटी रुपये, 30% इयर ऑन इयर ग्रोथ आहे. मिड कॅपमध्ये 1808 कोटी रुपये, 61% इयर ऑन इयर ग्रोथ आहे. तर लार्ज कॅपमध्ये 1287 कोटी रुपये, 80% इयर ऑन इयर ग्रोथ आहे. आणि म्हणूनच एक एक्सेल तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतोय. जर समोर स्क्रीनवर तुम्हाला आता दिसतच असेल की स्मॉल कॅप पहिला आहे 250 इंडेक्स, मिड कॅप 100 इंडेक्स आणि सर्वात खाली निफ्टी 50चा इंडेक्स आहे. या तिघांचा आपण कंपॅरिझन करणार. पीई रेशो स्मॉल कॅपचा 26.8, मिड कॅपचा 24, तर निफ्टी 50चा 22. जगा वेगळा, बिलकुल फरक नाही. EPS 517, 1920 आणि 969. सो यामध्ये सुद्धा मेजर घोळ दिसत नाही. एक वर्षाचे रिटर्न जर तुम्ही बघितला तर स्मॉल कॅप 56, 60 आणि 30, हायेस्ट स्मॉल आणि मिडच आहे. अगेन 3 वर्षाचे रिटर्न 130, 110 आणि निफ्टी 50 57. ऑलमोस्ट डबल पेक्षा जास्त एक 3 वर्षाचे रिटर्न आहेत. 5 वर्षाचे रिटर्न बघा तर 184, 153 आणि 92, म्हणजेच स्मॉल कॅपचे डबल रिटर्न्स आहेत. आणि जर तुम्ही 10 वर्षाचे रिटर्न बघितलात तर 544 आणि निफ्टीचे 255. अगेन डबल रिटर्न आहेत 10 वर्षात सुद्धा ऍज कम्पेअर टू निफ्टी 50. म्हणजेच ऑलवेज स्मॉल कॅप निफ्टीच्या डबल परफॉर्म करतोय. पण आत्ताचे आकडे काय आहेत मी डायरेक्ट तुम्हाला घेऊन येतोय चार्टवर. आता चार्टवर तुम्ही बघू शकता, मी दाखवतोय पहिला पीई रेशो. गेल्या 5 वर्षामध्ये पीई रेशो जर तुम्ही निफ्टीचा बघितला तर यामधून तुम्हाला कळेल की निफ्टीची प्राइस मात्र वर जाते, बट पीई रेशो एकदम मेंटेन्ड आहे. याचा अर्थ काय? अर्निंग शूट होत आहेत, अर्निंग खूप चांगले वाढत आहेत. अर्निंग वाढले की तुमचा पीई कंट्रोलमध्ये राहतो आणि प्राइस बरोबर जर तुम्ही त्याला कम्पेअर केलं तर पीई मात्र स्टेबल दिसतो, पण तुम्हाला प्राइस वाढताना पाहायला मिळते. जरी प्राइस वाढत गेली आणि अर्निंग सुद्धा वाढत गेलं तर पीई कॉन्स्टंट राहतो. कारण स्क्रीनवर बघा, हा आहे पीई रेशो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. आता जास्त याला बिलकुल मला किचकट बनवायचं नाही, एकदम सिंपल वे मध्ये लक्षात ठेवा. जेवढं अर्निंग फास्ट वाढत जाईल तसं जरी प्राइस वाढली तरी सुद्धा तुमचा पीई रेशो वाढत नाही. आणि आता कंपन्यांचे अर्निंग खूप चांगले वाढत आहेत. मग हे कशावरून प्रूव्ह होतं? जेव्हा मी याचा EPS बघेन तेव्हा मला कळेल की EPS मध्ये काय ग्रोथ आहे. जशी जशी प्राइस वाढत गेली तशी ही लाईन, म्हणजेच ही जी लाईन आहे ही EPS ची लाईन आहे. जर तुम्ही याला 2020 मध्ये बघितलं ना, EPS डाऊन, अर्निंग पर शेअर म्हणजे काय? तुम्ही किती अर्न करताय. 1000 रुपयांचा शेअर आहे तर 1000 रुपयांच्या शेअर मागं तुम्ही किती रुपयांचा अर्निंग करता? 5000चा शेअर आहे तर 5000चा शेअर म्हणजेच मी 5000 रुपये इन्व्हेस्ट केले, मला त्या बदल्यात काय मिळणार? मी एखाद्या बिझनेसमध्ये 1 कोटी रुपये लावले तर 1 कोटीच्या बदल्यात मला रिटर्न किती मिळणार? तो अर्निंग किती करणार हे मला यातून स्पष्ट होतं. सो कोविडमध्ये माहित आहे तुम्हाला की सगळंच बंद पडलेलं होतं आणि त्यामुळे तुमचं अर्निंग खूप जास्त डाऊन गेलेलं पाहायला मिळतं. बट सगळ्या गोष्टी सुरळीत चालू झाल्या आणि जशी प्राइस वाढेल तशी अर्निंग सुद्धा वाढत जाते. म्हणजेच जस्टिफाईड गोष्ट आहे की जर प्राइस वाढते तर अर्निंग सुद्धा वाढते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जर अर्निंग असं डाऊन असतं तर मात्र आपण म्हणू शकलो असतो की एक मोठा बबल क्रिएट होतोय, आर्टिफिशियली फुगवलं जातोय मार्केटला, कारण त्याची व्हॅल्यूच तेवढी नाही. आज आंब्याचा रेट आहे 1000 रुपये डझन, पण मी तुम्हाला म्हटलो की 10,000 रुपये डझन प्रमाणे आंबे घ्या, तर याचा अर्थ काय? आर्टिफिशियली रेट फुगवला जातोय. इथं सिंपल वाक्य तुम्हाला हे कळालंच असेल माझं EPS बद्दलचं, कारण EPS प्राइस बरोबर वर जातोय, त्यामुळं मला इथं कुठल्याही प्रकारे वाटत नाही की बबल क्रिएट झालाय. आणि आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये इव्हन 2019 मध्ये पण तुम्ही बघा की अर्निंग डाऊन होते पण तुमची प्राइस वर होती. म्हणजेच काय? तुम्हाला वाटत असेल 2019 साली मार्केट स्वस्त होतं, पण तो तुमचा गैरसमज आहे. सेम सिच्युएशन 2010 साली वगैरे झाली होती. अर्निंग डाऊन होते पण प्राइस मात्र जास्त होती. जर तुम्हाला मी मिडकॅप मध्ये घेऊन गेलो तर तुम्हाला कळेल की पीई रेशो प्राइस वर आहे पण पीई रेशो अजूनही कंट्रोल मध्ये आहे. म्हणजे पीई खाली आहे कंपॅरिझन प्राइसच्या. जेव्हा असं उलट होतं ना तेव्हा गडबड होते. म्हणजे काय? प्राइस खाली आणि पीई रेशो जास्त, म्हणजेच तुमचा स्टॉक
तुमचा इंडेक्स अर्निंग कमी करतोय आणि म्हणूनच तुमचा पीई वाढायला लागलेला आहे, पण प्राइस मात्र ड्रॉप झालेली नाही. जर तुमचं अर्निंग कमी होत असेल तर प्राइस सुद्धा कमी व्हायला पाहिजे, म्हणजेच दोन्ही गोष्टी मॉडरेट लेवलला व्यवस्थित चालत जातात. पण जर मी याला कम्पेअर केलं ईपीएस बरोबर, कारण जसं आपण बघितलं लार्ज कॅपमध्ये काय होतं, अर्निंग जे होतं ते लेवलमध्ये होतं आणि इथं सुद्धा तुम्हाला सेम पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारे अर्निंगमध्ये मोठा घपला झालेला नाही. अर्निंग सुद्धा सेम लेवलनी व्यवस्थित ग्रो होत पुढे जात आहे. सिम्पली यावरून हे कळतं की कुठल्याही प्रकारे अर्निंग कमी, प्राइस फुगवटा पाहायला मिळत नाही. त्यामुळे इथं बिलकुल घाबरण्याची गरज मला तरी वाटत नाही मिड कॅपमध्ये. पण ऍक्च्युअली बघायचं आहे स्मॉल कॅप, इधर क्या हो रहा है. सिंपल आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्लिअरली दिसेल की अगेन प्राइस खाली आहे पण पी थोडासा वर आहे. पण हा इतिहास सांगतो हे असंच असतं. तुम्हाला स्मॉल कॅप कधीही अंडर व्हॅल्यूड सहजासहजी मिळत नाही. रिझन काय, स्मॉल कॅपची ग्रोथ फास्ट असते, लोक थोडा एक्स्ट्रा पैसे देऊन थोडा जास्त प्रीमियम देऊन त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतात. म्हणून कधीही जर तुम्ही इतिहास बघितला तर खूप जास्त ड्युरेशनसाठी तुम्हाला स्मॉल कॅप हा अंडर व्हॅल्यूड दिसणार नाही. थोडीसं पी रेशो त्याचा नेहमी आपल्याला जास्तच दिसेल कोविड सोडला तर. अदरवाईज इतर दिवशी बघण्याची गरजच नसते. सेम आपण ईपीएस ला कम्पेअर करूया. अर्निंग पर शेअर सुद्धा ऑलमोस्ट त्याच्या बरोबरच कॅरी करत आहे आसपास. थोडासा गॅप दिसेल पण हा मेजर गॅप नाही असं मला वाटतं. कारण ईपीएस ला जर तुम्ही बघितलं समोरून असाच त्याच्याबरोबर तो परफॉर्म करत असतो. या सगळ्यावरून एक पिक्चर आणि एक गोष्ट सिम्पली क्लिअर होते की कुठल्याही प्रकारे मोठा बबल हा शब्द आजच्या मार्केटला बिलकुल सुटेबल नाही. जर त्याची ग्रोथ होतीये, कंपनीची ग्रोथ होते, ईपीएस येतोय, अर्निंग येतोय, फास्टेस्ट ग्रो करते, अरे मग देशाची ग्रोथ म्हणतोय कशाला आपण. भारत देश ग्रो करतोय, कुठे ग्रो करतोय, इथे ग्रो करतोय. नुसता तोंडाने म्हटलं म्हणजे झालं नाही, इकडे आकडे आपल्याला दिसत आहेत. पण त्या आकड्याला जस्टिफाईड प्राइस सुद्धा आता आहे. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारे मार्केट ओव्हरव्हॅल्यूड वाटत नाही. हे रिकमेंडेशन बिलकुल कन्सिडर करू नका. मी माझं मत तुमच्यासमोर मांडतोय. बाईंग सेलिंगचा डिसिजन तुम्ही तुमच्या ऍडवायझरला विचारून घेऊ शकता. आमची मदत हवी असेल तर नंबर तुमच्याकडे आहेच, कधीही कॉल करू शकता. सो ही वेळ आहे अॅक्युम्युलेशनची. जेव्हा जग सगळं घाबरलेलं असतं ना तेव्हा आपण बिंदास्त भेडायचं असतं. जर स्मॉल कॅपमध्ये कोणाला उतरायचं असेल तर स्मॉल कॅपचा टाइम होरायझन हा लॉंग टर्मचा असायला पाहिजे. शॉर्ट टर्म दृष्टिकोनातून जर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये उतरत असाल तर यापेक्षा डेंजरस गोष्ट कुठलीच नसते. कारण एखाद्या महिन्यामध्ये 10-12% रॅली अपसाईड किंवा डाऊनसाईड कुठेही येऊ शकते. मग आज पैसा इन्व्हेस्ट केला आणि 7-8% लॉस दिसतोय, हे बघण्याची आपली तयारी असायला पाहिजे. आणि कधीही SIP फॉर्मॅटमध्ये अधूनमधून लमसम ऍड करत आपली इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅपमध्ये असायला पाहिजे. टाइम होरायझन निवांत 5 ते 10 वर्षाचा ठेवा. खतरनाक पैसा यामध्ये ग्रो होतोय. कुठल्याही प्रकारे बबल नाही, हे माझं स्पष्ट आणि क्लिअर मत आहे. व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, कारण बरेच लोक घाबरलेत. अननेसेसरी पॅनिक होऊ नका. जग काही बोलेल, अननेसेसरी अफवा उठवेल आणि भलेही अतिहुशार लोक सुद्धा याबद्दल निगेटिव्ह बोलतील, पण घाबरण्यासारखं काही नाही. जर तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटत असेल की हा खरंच गडबड आहे तर डेफिनेटली तुम्ही त्यावर तशी ऍक्शन घेऊ शकता. पण हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.